महत्त्वाची बातमी येते। मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असल्याची शक्यता आहे। आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते दुपारच्या नंतर दिल्लीमध्ये जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। राहुल शेवाळे, भाजपचे अमित साटम संध्याकाळी त्यांची बैठक होणार आहे अशी देखील माहिती मिळतेय। दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनमध्ये संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार का या अनुषंगाने आता चर्चा सुरू झाल्यात। आज शिंदेच्या शिवसेनेचे नेते दुपारच्या नंतर दिल्लीमध्ये जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राहुल शेवाळे आणि भाजपचे अमित साटम यांची संध्याकाळी बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय। महापालिका निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस झाले तरी मुंबईच्या महापौर पदाचा तिढा अजून सुटलेला नाही। मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेनं 2.5 वर्ष महापौर पदाची मागणी केली आहे, तर शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष महापौर पद देण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेनं केल्याची माहिती आहे। पण भाजपनं याला ठाम विरोध केल्याचं कळतंय। महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शिंदेच्या शिवसेनेचे 29 नगरसेवक हे बांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंड मध्ये आहेत, तर महापौर पदाची सोडत ही 22 तारखेला जाहीर होणार आहे। त्यामुळे सोडत जाहीर होईपर्यंत नगरसेवक फुटू नयेत आणि भाजपवर सुद्धा महापौर पदासाठी दबाव टाकता यावा यासाठी शिंदेंनी सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेनं 2.5 वर्षांच्या महापौर पदासोबतच स्थायी समिती सुद्धा देण्याची मागणी केल्याचं कळतंय, पण स्थायी समिती देण्यास सुद्धा भाजप तयार नाहीये। बेस्ट समितीबद्दल शिंदेच्या शिवसेनेशी चर्चा होऊ शकते असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे। तर इकडे मुंबईमध्ये शिंदेंनी 2.5 वर्षांच्या महापौर पदाची मागणी केल्यानं ठाण्यामध्ये सुद्धा भाजपनं 2.5 वर्षांच्या महापौर पदावर दावा ठोकलाय। त्यामुळे मुंबईतल्या महापौर पदाचा तिढा आणखी वाढण्याची चिन्ह आहेत। मुंबईतले शिंदेचे सर्व नगरसेवक कोकण भवनात जाणार आहेत। त्यानंतर हे नगरसेवक पुन्हा ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये परततील। महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत 22 तारखेला जाहीर होणार आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री परतल्यावरच महापौर पदाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत।